विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल
सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. सहज लीळे उदकी वया, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन सांग होय अंग हरिरूप. प्रेमे छंदे नाचे डोले, प्रेमे छंदे नाचे डोले, हरपले देहभाव. एक देशी जीव कळा, एक देशी जीव कळा, हा सकळा सोयरा. प्रेमे छंदे नाचे डोले, हरपले देहभाव. तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव, गेला भेव त्या काळे. तुका म्हणे उरला देव, गेला भेव त्या काळे. प्रेमे छंदे नाचे डोले, हरपले देहभाव. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाथीतील क्रमाने आलेला 906 काय 906 क्रमांकाचा अभंग असून अतिशय सुंदर कीर्तन भक्तीचं वर्णन, कीर्तन भक्तीचा महिमा, कीर्तन भक्तीचा परिणाम, कीर्तन भक्तीनं होणारी लोकसेवा किंवा लोकोद्धार इत्यादी विषयांचा उहापोह अगदी थोड्या शब्दात मार्मिकपणे पण ज्याचा बहुत विस्तार करता येईल आणि प्रत्येकाच्या मनावर याचा परिणाम होऊन प्रत्येकाच्या अंतःकरणात कीर्तन भक्ती साकार व्हावी या उद्देशानं श्री तुकाराम महाराजांनी उच्चारलेला हा अभंग आहे. अति माझ्या दृष्टीनं मला जेवढं कळतं थोडंफार तेवढ्यात अति महत्त्वाचा अभंग अशा प्रकारचा आहे. कीर्तन भक्ती. मनुष्याचे 4 मार्ग आहेत: योग, ज्ञान, कर्म, भक्ती. या कलियुगात सामान्य माणसाकरता आणि निश्चित फलपर्यवसायी म्हणून भक्ती मार्ग प्रशस्त आहे, प्रसिद्ध आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा. ही कलियुगातली अन्य साधनाची दुरापास्तता आहे. पण त्या दृष्टीनं महाराजांनी सांगितलंय भक्तिपंथ बहुसोपा. पुण्या नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडकी. हा भक्तिपंथ, भक्तीचा जो पंथ आहे तो त्या ठिकाणी अति सोपा आहे की यात कोणीही सामान्य माणूस डोळे झाकून धावत निघाला तरी तो न स्खलेत न पदेत इह अशी याची ख्याती आहे. सोपा आहे. हे सोपेपण याचं महत्त्वाचं आहे कलियुगाच्या ठाई भक्ती. अजून काय? पुण्या नागवे या पापा. पुण्य आणि पाप या दोन्हींच्याही फेऱ्यात न सापडणारा हा भक्तिपंथ आहे. पापाच्या फेऱ्यात सापडणं आपल्याला लक्षात येईल कदाचित की जे करताना पाप व्हायला लागलं ते पाप झाल्यानंतर त्याचं करणं, ते जे केलं आहे ते व्यर्थ जाईल, त्याच्यातून काही मिळणार नाही. पण जे करताना पुण्य होतं ते पुण्यही आपल्या उद्धाराला प्रतिबंध करीत असतं. म्हणून मनुष्यानं उद्धाराकरता पाप पुण्य तीच झालं पाहिजे हा अभिप्राय पुण्या नागवे पापा या शब्दात अशा प्रकारचा आहे. म्हणजे पुण्य पापाला दोघांनाही न नागवला जाणारा आणि भक्तिपंथानं चालणाऱ्याला पुण्य पापांच्या मध्ये अडकून न देणारा हा पंथ अशा प्रकारचा आहे. मुख्य काय? येणे जाणे खेपा. येणे म्हणजे जन्माला आणि जाणे म्हणजे मरून आणि मधले सगळे दुःख भोगण्याचं. या दोन्ही या खेपा, जाणे येणे खेपा, अगणित खेपा आणि अगणित दुःख येण्याची एके खंडती. या पंथाला चालल्यावर, हा भक्तिपंथ अवलंबिल्यावर जाणं येणं म्हणजे जन्ममरणाची खेप खंडून जाते. म्हणून प्रत्येकाने हा पंथ अवलंबावा. हा जो भक्तिपंथ आहे त्यात अनेक प्रकार निरनिराळ्या प्रकारे सांगितले. शास्त्रकारांनी खूप विस्तार केलेला आहे. देवर्षी नारदांनी नारद भक्तिसूत्र लिहिलेलं आहे आणि यामध्ये
9 प्रकारची भक्ती सांगितली जाते. भक्ती एकच, भक्ती एक, त्यातलं प्रेम नावाचं सूत्र एकच. पण ही जी भक्ती आहे, ही भक्ती ज्या प्रेमसूत्रात गुंफलेली आहे, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा, अशा प्रकारचं भक्तीचं लक्षण नारदांनी केलं. त्या प्रेमाचा धागा एक, पण ज्या भक्ती करण्याचे जे प्रकार आहेत, भक्त, देव, त्याच्यावर असलेलं प्रेम, त्याच्या अनुषंगाने आलेली क्रिया, ह्या सगळ्याचा एकंदर जो प्रकार आहेत, असे 9 प्रकार आहेत. 9 प्रकार आहेत. शिमग्याची गाठी असते ना, गोड असते साखरेची गाठी, त्याला किती पदकं असतात? 9 पदकं असतात ना. इकडून 4 इकडून 4 आणि मध्ये एक मोठा पदक असतो. 9. आणि मध्ये असतो दोरा, मध्ये दोरा असतो. तो दोरा त्या पदकामुळे गोड होतो. म्हणजे आम्ही लहानपणी तो दोराच सगळीत बसायचो, त्यातला दोराही गोड होतो. पण त्या दोऱ्यात जे 9 पदक असतात, त्याप्रमाणे या भक्तीच्या प्रेम दोऱ्यात भक्तीच्या प्रकाराचे जे 9 पदक अशा प्रकारचे असतात, त्या म्हणून ती 9 प्रकारची म्हटलं जाते. श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् इति पुंसार्पिता विष्णो भक्तिश्चेनवलक्षणा क्रियते भगवत्यद्धा तन्मन्ये धीतमुत्तमं. प्रल्हादांचं वाक्य आहे. प्रल्हादांचं वाक्य आहे. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, अशा प्रकारचे हे 9 प्रकार आहेत. या 9 प्रकारात तसे सगळेच मुख्य आहे. जो जे करील ते मुख्य आहे. 9 पैकी एक भक्ती जरी केली तरी त्याला सगळी भक्ती हळूहळू घडते आणि त्याचा उद्धार होतो, हा प्रश्न नाही. पण याच्यात या कलियुगात आचरण्याकरता, सगळ्यांना घेऊन करण्याकरता, आपल्या छंदामध्ये त्या ठिकाणी करण्याकरता, अशा सगळ्या बाजू जर पाहिल्या, सगळ्या बाजू मी सांगू शकणार नाही आपल्याला आत्ता, परंतु सगळ्या बाजू जर पाहिल्या की ज्यात आपल्याला कष्ट होत नाही आणि कष्ट वाटत नाही, ज्यात आपल्याला खूप आनंद येतो, ज्यात आपल्याला दुसऱ्याला घेऊन ती भक्ती करता येते, म्हणजे एकाबरोबर सगळ्यांचा उद्धार करता येतो. सगळ्यांचा म्हणजे माणसाच नाही, प्राणी मात्राचा नाही, वनस्पतीचा, दगडामातीचा, सगळ्याचा उद्धार करता येतो, जड चेतनाचा उद्धार करता येतो. अशा प्रकारची सर्व बाजूनी श्रेष्ठ असलेली भक्ती जी आहे ती कीर्तन भक्ती आहे. दुसऱ्या क्रमांकाची श्रवण कीर्तन ही भक्ती आहे. ही जास्त महत्त्वाची काय, तर त्याचं एक कारण आहे. ही दुसऱ्या क्रमांकाची, त्याच्या अगोदर आहे श्रवण भक्ती. ही श्रवण भक्ती म्हणजे कीर्तन भक्ती जी मुख्य आहे, ती करण्याकरता आपल्याला ज्याचं कीर्तन करायचं आहे तो कसा आहे, तो केवढा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्या लीला कशा आहेत, हे समजल्याशिवाय त्याची भक्ती आपल्याला कशी करता येईल? भक्ती करता येत नाही. मुलीचं लग्न करून दिलं आणि म्हणे बाई तुझा नवरा तुझा देव आहे बरं का, गेल्याबरोबर त्याला देव मानायचं. अरे पण तो कोण आहे मला सांगा ना, तो किती शिकलेला आहे सांगा ना, त्याचा स्वभाव कसा आहे सांगा, त्याचं स्वरूप कसं आहे सांगा, त्याची माहिती सांगा ना थोडीशी काहीतरी, अशी गोष्ट आहे. म्हणून आपल्याला ज्याचं कीर्तन करायचं आहे त्याची जाणीव अगोदर त्या ठिकाणी व्हावी, त्याच्यावर प्रेम बसण्याकरता त्याचं सगळं त्याचा बायोडाटा तरी आपल्याला मिळावा, म्हणून श्रवण भक्ती असते. भगवंताचं यात केलेलं वर्णन असतं, त्याच्या लीला असतात, त्याचं स्वरूप असतं, त्याच्या कथा असतात त्याच्या अनुषंगानं, म्हणून हे समजून घ्यायचं असतं. आणि हे समजून घेतल्यानंतर मग कीर्तन, मग आपण ऐकलेलं जे आहे ते मुखातून सुरू होतं. श्रवणाने ऐकायचं असतं, हृदयात त्याचा परिपाक करायचा असतो, आणि ऐकलेली जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्या प्रतिभेनं विस्तारित करण्यासाठी, प्रेमाचं जसं पाणी घातल्यानंतर बीजाचा विस्तार फळापर्यंत वृक्षात होतो, त्याप्रमाणे आपण जे ऐकलेलं आहे त्यावर ते आपल्याला पटून, आपलं त्याच्यावर प्रेम बसून, आपल्या प्रतिभा त्याच्यात मिसळून, ते जेव्हा प्रेमानं जास्त होतं
मोठं होतं वृक्षासारखं, आणि ते श्रवणानं कानातून अंतःकरणात गेलेलं प्रेमाच्या आणि प्रतिभेच्या रीतीने जे बाहेर येतं ते मुखातून शब्दरूपानं येतं, आणि शब्दरूपाने येऊन त्याचा कथेत जेव्हा विस्तार होतो, कीर्तनात जेव्हा विस्तार होतो, त्यावेळेला एकीकडे वातावरण, एकीकडे श्रवणाला आलेले लोक, एकीकडे त्यांच्याकडून होणारा नामघोष, या सगळ्या गोष्टीने ते अजून मोठं होतं, अजून मोठं होतं. आणि एकांतात एकानं दुसऱ्याकडून ऐकलेली जी कथा असते, दुसऱ्याकडून आपण ऐकलेली जी कथा असते, तिचा विस्तार प्रेम, प्रतिभा आणि शब्द रूपात कीर्तन भक्तीत होतो, आणि त्या कीर्तन भक्तीतून वातावरणात, लोकसमूहात आणि संपूर्ण विश्वात त्याचा परिचय होतो, त्याचा प्रचार होतो, आणि सारं विश्व, एक व्यक्ती सारं विश्व भक्तिमय करण्याची किमया करू शकते. अशी कोणतीच भक्ती दुसरी नाही. एक वैशिष्ट्य या भक्तीचं. आणखी वैशिष्ट्य असं की श्रवण, त्यामुळे कीर्तन, आणि कीर्तनानं एकदा तिचा विस्तार झाला की मग पुढे पादसेवन, अर्चन, वंदन, ह्या बाकीच्या नंतरच्या ज्या भक्ती आहेत, निवेदनापर्यंत किंवा सख्यापर्यंत बाकीच्या ज्या भक्ती आहेत, त्या भक्ती या कीर्तनातून फुलतात, त्या कीर्तनातून वाढतात, अशी गोष्ट आहे. म्हणून ही कीर्तन भक्ती मुळापासून आलेली आहे, कृतयुगापासून आलेली आहे, आणि मुख्यत्वेकडून ही नारदांच्याकडून आलेली आहे. नारदांनी ही भक्ती केली. सत्संगती आणि भक्ती या दोन गोष्टी. त्यातली कीर्तन भक्तीचे आचार्य देवर्षी नारद आहेत. त्यांच्या पूर्वजन्माची कथा भागवताच्या आणि महात्म्यात वगैरे अशा प्रकारची प्रथम स्कंदात आलेली आहे. तर पूर्वी सत्संगती आणि संतांच्या संगतीत कीर्तन भक्तीची आवड नारदांना पूर्वजन्मात लागली, आणि त्यामुळे सत्संगतीनं आणि या कीर्तन भक्तीनं देव प्रसन्न झाला. नंतर त्यांना नारदांचं देवर्षी पद आलं, आणि मग नारदांनी भक्तीचा उहापोह केला. अगदी कृतयुगातली ही गोष्ट आहे. नारदाकडून ही भक्ती मिळाली प्रल्हादाला. प्रल्हाद स्थालधारी तरल गतितया 14व कांस्यधारी, प्रल्हादापर्यंत आली. नारदाकडून ही भक्ती प्रल्हादापर्यंत अशा प्रकारची आली. प्रल्हादाकडून ही भक्ती, कीर्तन भक्ती शुकदेवांनी केली. त्यात शुकदेव कीर्तन त्या ठिकाणी करीत येतात. सुरर्षी स्वरकुशलतया असं त्या ठिकाणी म्हटलं. ताल कर्तार्जुनोभूत मृदंग म्हणजे जय सुकरा कीर्तने ते कुमारा, यत्राग्रे भावभक्ता सरसरचनया व्यासपुत्र बहु. पुढे शुकदेवांनी ही भक्ती केली. शुकदेवांच्या पासून त्यांनी जे कीर्तन केलं, टाळ मृदंगाने सुपूजित किंवा सुसज्जित अशा प्रकारचं, आणि तीच कीर्तन भक्ती पुढे वारकरी संप्रदायात आली. वारकरी संप्रदायात आल्यानंतर ती तुकाराम महाराजांच्या पर्यंत आली, आणि तुकाराम महाराज हा पर्यायानं अनेक अवतार घेऊन प्रल्हादाचाच अवतार आहे असं जनाबाईनं सिद्ध केलं असल्यामुळे ही नारदांची मूळ भक्ती कृतयुगापासून युगानयुगी चालत आली. म्हणून चहुयुगीचा भक्तनामा उभा कीर्तनी असं म्हटलं. मग ती नामदेव महाराजांपर्यंत आली, मग तुकाराम महाराजांच्यापर्यंत आली, आणि ज्ञानी यांचे शिरोमणी असलेले निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई हे संतही त्या ठिकाणी सम्मिलित झाले, आणि सगळ्यांनी कीर्तनाचा जयघोष अशा प्रकारचा केला. हा एक काळ होता, आणि त्याच्यानंतरचा जवळचाच काळ होता की तुकाराम महाराज आले. तर तुकाराम महाराजांच्या मध्ये नारद असतील, प्रल्हादजी असतील, शुकदेव असतील, ज्ञानदेव असतील, नामदेव असतील, या सगळ्यांचं अर्क जो आहे, भक्तीचा अर्क जो आहे, तो तुकाराम महाराजांच्या मध्ये उतरला. असं आपल्याला चिंतन करता येतं. तुकाराम महाराजांची कीर्तन भक्ती अत्यंत कळसाची होती, अशी गोष्ट आहे. ती भक्ती त्यांना लहानपणापासून प्राप्त झाली. आरंभी कीर्तन करी एकादशी, नव्हते अभ्यासी चित्त आधी, गाती त्या पुढे त्यांचे धरावे ध्रुपद, विश्वास आदरे करोनिया, अशी कीर्तनाची आवड त्यांना लहानपणी लागली. आणि या सगळ्या संतांच्या भक्तीचा अर्क त्यांच्यात जेव्हा उतरला,
त्यावेळेस त्या भक्तीला एक बहर आला. जसं एकदा मोगरा फुलतो, त्याला बहर आतो, कळ्या येतात, खाली पडतात, त्या उमलतात, इकडून त्याचा सुगंध सुटतो. एकीकडे सुगंध चालू असतो, एकीकडे कळ्या उमलणं चालू असतो, एकीकडे कळ्या पडणं चालू असतं, एकीकडे कळ्या येणं चालू असतं, आणि एकीकडे आतून त्याला अन्न पाणी मिळून त्या कळ्याला बहर अशा प्रकारचा जसा येतो, त्याप्रमाणे कीर्तन भक्ती करणं, एकीकडे कीर्तनकार माणसं तयार करणं, टाळकरी तयार करणं, त्यांच्या ताल सूर मृदंगाचा हे त्या ठिकाणी भरणारे लोक तयार करणं, लोकांना त्याचा प्रचार करणं, लोकांनी हजारो लाखोच्या संख्येने एकत्र येणं आणि कीर्तनाचा जय घोष होऊन या संपूर्ण त्रिभुवनाच्या मातीचा कण न कण अशा प्रकारचा या भक्तिप्रेमानं आणि कीर्तन भक्तीनं पुलकित होणं, ही प्रक्रिया संपूर्ण विश्वाचा उद्धार करणारी, पण ही महाराष्ट्रात अधिकाधिक मात्रेत त्या ठिकाणी उतरली, फुलली, उसळली, प्रसृत झाली आणि त्याचा सुगंध सगळीकडे आज सुटला की जो आपण घेत आहोत. ही वारकरी याची कीर्तन पद्धत ही नारद, प्रल्हाद, शुकदेव आणि नामदेव महाराज या मार्गानं आलेली आहे. म्हणजे ही मूळ कीर्तन पद्धती आहे. आणि या कीर्तन पद्धतीचा कळस असा झाला की तुकाराम महाराजांना या कीर्तन पद्धतीतून वैकुंठाला बोलावणं आलं आणि जाणंही झालं. जाणं ज्या वेळेला झालं, निर्याणाची प्रसंग जो आला, निर्याणाचा प्रसंग मोठा आहे तुकाराम महाराजांचा, तो सगळा सांगायचा नाही, पण त्यातला एक भाग मला सांगायचा आहे की हे कीर्तन करताना भगवंताला असं वाटलं, भगवान तर आले न्यायला, पण भगवंताला असं वाटलं की त्रैलोक्यातल्या सगळे संत जे ज्ञानी, जपी, तपी आहेत, तीर्थयात्रा करणारे आहेत, या सगळ्यांना ह्या कीर्तनाचं महत्त्व समजावं आणि अशा प्रकारच्या देवाच्या इच्छेनं बीजेच्या म्हणजे तुकाराम महाराजांच्या जाण्याच्या आदल्या दिवशी एक कीर्तन तुकाराम महाराजांनी केलं. त्या आदल्या दिवशी रात्रीपासून त्यांच्या निघण्याच्या वेळेपर्यंत कीर्तन जवळजवळ अशा प्रकारचं चालू होतं. आणि या कीर्तनात तुकाराम महाराजांनी सगळ्यांना आव्हान दिलं, सगळ्या प्रकारच्या साधना करणाऱ्याला आव्हान दिलं, सगळ्या युगातल्या आणि कलियुगातल्या, की तुम्ही तीर्थभ्रमण करता, तुम्ही सोहमभाव निर्माण करता, तुम्ही ज्ञानाचा अनुभव घेऊन तुम्ही जीवनमुक्त झाला आहात, तुम्ही यज्ञयागामध्ये एक्सपर्ट आहात. ह्या सगळ्या लोकांना माझं म्हणणं आहे की या सगळ्या लोकांना आपली आपली साधनं सोडून द्यावीत आणि या कीर्तनात येऊन एकरूप आनंदानं नाचावं, नामस्मरण करावं आणि या कीर्तनाच्या आनंदात सम्मिलित व्हावं. अशा प्रकारच्या सगळ्या साधनं करणाऱ्यांच्या मनात आपलं साधन सोडून कीर्तनात येण्याची प्रवृत्ती आणि प्रेम निर्माण करण्याचं काम मी करीन आणि मी केलेलं आहे, अशा प्रकारचं आव्हान, अशा प्रकारचं चॅलेंज तुकाराम महाराजांनी दिलं. ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी, भाग्य तरी देवऋणी ऐसा. इतर साधनांनी देवाकडं हळूहळू जावं लागतं, मधी प्रतिबंध येतात, पण कीर्तन भक्तीनं देव धावत 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 मुख पसरवणी धावतो देव. द्वादशीला कीर्तनात देव धावत येतो. बराडी आयसा कीर्तनाचे वाटे, बराडी आयसा लोटे, असं धावत येतो. आणि यात्रा करणाऱ्याला ते तीर्थ जाऊ द्या, आता इथंच यावं असं वाटतं. स्वर्गवास भोगणाऱ्याला स्वर्गवास कडू वाटायला लागतो. कडू स्वर्गवास करीन भोग, तीर्थ भ्रामकाशी आणीन आळस, कडू स्वर्गवास करीन भोग, असं त्या ठिकाणी. तपोनिधा सांडवीन अभिमान, ती तपश्चर्या सोडून द्यावी, यज्ञ आणि दान लाजवीन आणि ते सगळे माझ्या कीर्तनात येऊन त्यांना बसावं, वाटावं, असं मी कीर्तन केलं, करतो आणि करीन, असं त्या कीर्तनात घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना हाती या सुरुवातीचा हा अभंग आहे. आणि यात त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी लोकांना चॅलेंज दिला आणि सगळे हे लोक येऊन त्यांच्या पुढे बसलेले. ते वैकुंठाला जाताना हे सगळे साधनं करणारे बसलेत, मान डोलावतात, टाळ्या वाजवतात, कोणी नाचतात, कोणी बसून मान डोलावतात, कोणी टाळ्या वाजवतात. आणि हे वाजवताना सगळ्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होऊन त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रुधारा गळतात. अशा प्रकारचं हे कीर्तन शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलं, पण नुसतं शेवटी सांगितलं नाही, पुऱ्या आयुष्यात हे कीर्तन केलं तुकाराम महाराजांनी.
कीर्तन केलं. त्यांच्या अभंग गाथेमध्ये सुरुवातीला कीर्तनाचं वर्णन आहे, मध्यंतरी कीर्तनाचं वर्णन आहे आणि शेवटी पण कीर्तनाचं वर्णन आहे. शेवटी म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या जाताना, निजधामाला जाताना, आणि कीर्तनाच्या आणि अभंगगाथेच्या शेवटी सुद्धा खेळिया वगैरे असे अभंग आहेत, मोठे मोठे असे आहेत. तर सुरुवातीला आहे काय, कीर्तनाची गोडी देव निवडी आपण, असं म्हटलंय. कीर्तनाची गोडी देव जेव्हा एखाद्या मुलाबरोबर मुलांच्या जवळ आपण अनेक पक्वान्न ठेवले तर आपल्या आपल्या प्रकारचा तो निवडतो. त्याप्रमाणे सगळे भगवंताच्या प्राप्तीच्या सगळे साधनं भगवंताजवळ ठेवले आणि यातलं कोणतं तुम्हाला आवडतं, भगवंतानं कीर्तनाची आवडी त्यातली उचलून घेतली की कीर्तनाची ज्याला आवड आहे तो मला आवडतो आणि जो कीर्तन करतो ते कीर्तन मला आवडतं. कीर्तनात जे लोक असतात ते मला आवडतात. म्हणून कीर्तनाची गोडी देवानं निवडून आपण घेतली स्वतः करता. म्हणून देव धावत येतो. शेवटी घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती म्हटले आणि सुरुवातीच्या शेवटच्या मध्यबिंदू जो असतो त्या मध्यबिंदू तुकाराम महाराजांनी जे कीर्तनाचं वर्णन केलं तो आजचा अभंग आहे. इथे मला मुद्दा आणायचा आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, होय अंग हरिरूप. कीर्तनाच्या गोडीला देव निवडतो आणि देव त्याला सगळ्यात चांगला रिस्पॉन्स देतो हे पहिल्यांदा सांगितलं. ह्या कीर्तनाच्या आवडीनं मी सगळी साधनं करणाऱ्याला साधनं सोडून इकडे यायला लावणे शेवटी सांगितलं. पण तुमच्या कीर्तनाचं कसं आहे हे कीर्तन, या कीर्तनाचा परिणाम काय आहे, करणारावर काय आहे, लोकांच्यावरती काय आहे आणि देवावरती काय आहे, याच्यावरून याचं मोठेपण जर ठरत असेल तर याचा खुलासा आम्हाला हवा आहे. अशा प्रकारच्या जिज्ञासू, मुमुक्षू आणि साधकांच्या इच्छेला अनुसरून तुकाराम महाराजांनी या कीर्तनाचा असं चौफेर वर्णन अगदी थोडक्या शब्दात केलं. कीर्तन चांग, फार चांगलं कीर्तन आहे. कीर्तन खूप चांगलं आहे. मग काय होतं कीर्तन, आम्हाला काय कळतंय ती, अरे नाही कळलं तरी ज्याच्यात आनंद आणि प्रेम निर्माण होतं ना तिथं साधन आपोआप तडीला जातं अशी गोष्ट आहे. आपल्या बुद्धीला कळणं न कळणं हे फार महत्त्वाचं नसतं. तिथे महत्त्वाचं नसतं. साध्या कामात महत्त्वाचं नसतं. तसं या भक्ती मार्गातही कळणं न कळणं फार महत्त्वाचं नसतं. आवडणं न आवडणं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं असतं. करणं न करणं हे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं असतं. आणि त्यात रंगणं हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यात रंगून स्वतःला विसरणं हे जास्त असतं. आपल्याला फार कळतंय म्हणजे आपला एक अहंकारही त्याच्याबरोबर वाढत असतो. कळण्याबरोबर अहंकार वाढत असतो अशी गोष्ट आहे. पण त्यात रंगता जर आपल्याला विसरता आलं तर अहंकार विसरतो, पाप जातं, पुण्य जातं, सगळं बेडा पार होतं अशी गोष्ट आहे. म्हणून या दृष्टीने कीर्तन चांग पुनरुक्ती करून महाराजांचं. चांग म्हणजे चांगलं म्हणजे योग्य, चांगलं म्हणजे सर्वश्रेष्ठ, चांगलं म्हणजे मला खूप आवडणारं आणि चांगलं म्हणजे कोणालाही आवडेल असं. चांगले नाम गोमटे रूप, न्योती डोळे हरती ताप, विठ्ठल हा जप प्रगट स्वरूप आहे असं. नाम चांगले माझे कंठी राहो भले. असं चांगला हा शब्द आहे ना तो खूप महत्त्वाच्या ठिकाणी आला आहे. चांगला तरी पूर्ण काम, भगवंताचं वर्णन 20 प्रकारचं भगवंताचं वर्णन आहे. त्यातलं पहिलं विशेषण आहे चांगला. खूप चांगला आहे भगवान. एखाद्या माणसाचे अनेक गुण सांगायला आपल्याला बुद्धी नसली, वेळ नसला तर आपण म्हणतो एवढंच सांगतो की खूप चांगली व्यक्ती आहे बस. संगती करण्याकरता, प्रेम करण्याकरता, मित्रत्व करण्याकरता, संबंध जोडण्याकरता, सोयरी करण्याकरता काही खूप चांगला माणूस आहे, चांगला आहे, योग्य अशी गोष्ट. म्हणून कीर्तन चांग. काय परिणाम पाहिला, होय अंग हरिरूप. अंग हरिरूप होतं. अंग म्हणजे शरीर ब्रह्मरूप होतं. शरीर ब्रह्मरूप कसं होईल, शरीर तर पंचभूताचं आहे.
तुकाराम महाराजांच्या निर्याणाच्या अगोदर काही दिवस, 1-2-4 दिवस, एकादशीला तुकाराम महाराज आळंदीची वारी करीत होते. आळंदीला गेले आणि माऊलींचं आजच्या आळंदीचं जे मंदिर आहे, भव्य मंदिर आहे, ते मंदिर तुकाराम महाराजांनी स्वतःच्या देखरेखीत बांधून घेतलेलं आहे. स्वतः ज्यांचं घरात जुनं कोपट आहे बरं का, जुनं कोपट अशा प्रकारचं आहे. पाहुणे घराशी आले, आजी ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. ज्यांची स्वतःची जर्जर मोडकी कोप होती, त्या तुकाराम महाराजांनी किती कल्पकतेनं आजचं हे मंदिर बांधून घेतलेलं आहे असं वर्णन आहे परंपरेनं सांगत आलेलं. तर तिथे तुकाराम महाराज कीर्तनासाठी गेले आणि तिथे कीर्तनाला त्याने अभंग निवडला होता. हे परंपरेने त्यांचे नंतर ते गेल्यानंतर जिजामातोश्री गर्भवती होत्या आणि त्यांना नंतर ते गेल्यानंतर प्रसूती झाली. तर तो जे नारायण महाराज होते, त्या नारायण महाराजांच्यापासून सांगत आलेली ही कथा परंपरेनं सांगितली आलेली. काय की तुकाराम महाराजांनी अभंग घेतला, तिथं भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू, देहाच्या निरसने पाविजेया ठाया, माझी ऐसी काया जव नोहे, उदकागली धान्य झाल्या घडे पाक, एका विनयक कामाने तुका म्हणे मज कळते, चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य, या ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू असं तुकाराम महाराजांनी उच्चारलं. तिथे काही विद्वान लोक बसले होते. कीर्तन झाल्यावर विचारले की ज्ञान ब्रह्मी भोग ठीक आहे, काय भक्ती ते नमन, नमस्कार करणं भक्ती आहे एक. वैराग्य तो त्याग, अहंकारात सहित सगळ्यांचा त्याग करणं म्हणजे वैराग्य. वैराग्याची व्याख्या परफेक्ट पूर्ण पटली आम्हाला. भक्ती म्हणजे नमन, नमन म्हणजे नमस्कार, भक्ती सर्वत्र नमस्कारीमध्ये एकाते. आणि नमन म्हणजे वंदन, मस्तक खालविणे. आणि नमन म्हणजे मनच न उरणे. मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलटण गेले, दयामध्ये सापडले ज्ञेय दिसे. मनपण न राहणं ही भक्ती, मनाची उन्मनी अवस्था होणे. हरी उन्मनी साधली तयाशी लाधली सकळ सिद्धी. तर उन्मनी होणं, मन न होणं म्हणजे भक्ती बरोबर. अहंकारासहित सर्वस्वाचा देहाधिक अहंकाराचा त्याग म्हणजे नमन. ज्ञान ब्रह्मी भोग हेही बरोबर, कारण ज्ञान एकदा झाल्यानंतर त्याचा भोग ब्रह्मी होतो. म्हणजे क्रियमाण लागत नाही, प्रारब्धही भोगायला येतं, ते त्या ठिकाणी ते ब्रह्मी भोग होतो, म्हणजे बाधित होतो. ब्रह्माच्या सामोप्यानं सगळं जगत आणि देह बाधित होतो, तो भोगही बाधित होतो. ज्ञान ब्रह्मी भोग हेही बरोबर. पण ब्रह्मतनू हे काय? शरीर कसं काय ब्रह्म होईल? शरीर ब्रह्म कसं होईल? कारण शरीर हे हाडा मांसाचं आहे, याच्यात 7 धातू आहे, त्याच्यात 5 महाभूत अशा प्रकारचं आहे. यात सगळं कुष्ठळ अशा प्रकारचं आहे. शरीर रोगाचं भांडार, दुःखाचं अपवित्र आहे शरीर. याला ब्रह्मरूप कसं म्हणतात? तुकाराम महाराजांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही वद्य बीजेला देहूला या, म्हणजे शरीर ब्रह्मतनू कशी होते हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगेन. आणि ज्या वेळेला तुकाराम महाराजांच्याकडे ते आले आणि निर्याणाचा प्रसंग आला, त्यावेळेला तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, देहही खाली ठेवला नाही. तेव्हा ब्रह्मतनू शरीर ब्रह्मरूप कसं होतं हे त्या ठिकाणी दाखवलं. आणि हे कशाचं फल आहे नेमकं? तर एक फक्त कीर्तनाचं फल आहे. हे इथं सांगतात, होय अंग हरिरूप. अंग हरिरूप म्हणजे शरीरसुद्धा हरिरूप होतं. श्रीमद भागवताच्या 11 स्कंधात कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराला 4ही मुक्ती प्राप्त होतात असं वर्णन आहे. 4 सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. त्यात सगुण सायुज्यता आणि निर्गुण सायुज्यता असे 2 प्रकार आहेत. तर ज्या ठिकाणी कीर्तन चालत असतं
त्या ठिकाणी वैकुंठ बनत असतं. बरं, सर्वत्र काय ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. नाही, काय सर्वत्र वैकुंठ केले असे. जिथं कीर्तन करायचं तिथं सगळीकडे अशा प्रकारचं वैकुंठाची शोभा येते. म्हणजे वैकुंठ नाम परमात्मा येतो, म्हणजे वैकुंठ लोक येतो. इथे सलोकता मुक्ती सिद्ध झाली. वैकुंठ भुवनी घर केले. ती जागा, ते घर, ती वास्तू, तो मंडप, ते गाव, तो परिसर, ते सगळं वैकुंठ होतं. सलोकता मुक्ती अजून काय होतं? वैकुंठात इतक्या लांब जायचं, ते वैकुंठच इथं येतं, म्हणजे त्याला सलोकता मुक्ती प्राप्त होते. एक. दुसरी समीपता. समीपता म्हणजे देव येऊन त्या भजनात नाचायला लागतो. नाचायला लागतो. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, प्रेमाचेनी छंदे विठो, नाचू लागला. नाचतो म्हणजे जवळ येतो. जवळ आलं की समीपता मुक्ती होती. स्वरूपता मुक्ती कशी? स्वरूपता मुक्ती अशी की असं म्हटलंय तिथे की भक्ताला त्यावेळेस भक्त चतुर्भुज होतो. चतुर्भुज मातृपितृ भ्राता सगोत्रापार चतुर्भुजनावर होऊन ठेवे. दोन्ही भुजा स्थूळी सहजन, दोन्ही सूक्ष्मी वाढल्या. हे चार भुजाचं वर्णन आहे. इथं स्वरूपता मुक्ती सिद्ध होते. आणि ज्या वेळेला भक्त कीर्तनात स्वतःचा देहभाव विसरतो त्यावेळेला सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. देवभक्त दोन्ही एकरूप झाले. मुळीच संचले जैसे तैसे. एकरूप होते तेव्हा सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. ती मुक्ती अशी प्राप्त होते, सगुण सायुज्यता प्राप्त होती. ती अशी होती की त्या भक्ताच्या नाचण्या गाण्यात, उड्या मारण्यात, नाचे गाये उड्या आपल्या छंदे, त्या देव मिसळला असल्यामुळे त्याच्या रूपानं देवच नाचत असतं. ही सगुण सायुज्यता मुक्ती झाली. कारण असं म्हटलंय काय, पूज्या पूज्यमान कथे उभे हरिजन, ज्याची कीर्ती वाखाणती तेथे ओतली ते मूर्ती. तर हरिजन, हरीचे आवडते जन आणि हरिजांचं आवडता ते ज्या वेळेला कथेला उभे राहतात त्यावेळेला ते ज्या भगवंताची कीर्ती वाखाणतात त्या भगवंताचीच मूर्ती तो ओतलेला असतो. म्हणजे तोच भगवंताची मूर्ती असतो. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती तोच असतो. म्हणजे इथे त्याला सगुण सायुज्यता प्राप्त होते. आणि ज्या वेळेला देह विसरतो तो, ते पुढच्या चरणात वर्णन आहे. होय अंग हरिरूप याची सिद्धी करण्याकरता आत्ता मी प्रसंग सांगतो आहे तो इथपर्यंत राहू द्या. आणि पुढे नाचे छंदे प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. ज्या वेळेला देहभाव हरपतो, नाचता नाचता गाता गाता, आपण काल परवा प्रमाण म्हणालो, तुका प्रेमे नाचे गाय गाणी आता विरून जाय. स्वतःचा देहभाव विसरतो. लोक विसरतात. लोक आहेत माझ्यासमोर हेही विसरतो. मी या जगातही विसरतो. देश विसरतो, काळ विसरतो, काम विसरतो, क्रोध विसरतो, तहान विसरतो, भूक विसरतो. कळव नये सुख दुःख विसरतो. कळव नये सुख दुःख तहान आरेपणी भूक. देहभाव विसरला की हे सगळं विसरतो. बरं का, देहभाव विसरला की सगळं विसरतो. आणि देहभाव विसरल्यानंतर तो जे असतो ते भगवंत रूप असतो. निर्गुण निराकार असतो. त्याला आकार नसतो, अवयव नसतात, काही नसतं. म्हणजे ब्रह्मभाव, देहभाव विसरला की तो ब्रह्मभावच असतो. तो झोपेचा भाव नसतो, तो ब्रह्मभाव असतो. म्हणून अशा प्रकारचा देहभाव विसरल्यावर ब्रह्मभाव जेव्हा होतो त्यावेळेस त्याला निर्गुण सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. निर्गुण सायुज्याचा वृत्ती प्राप्त होते. आणि त्यामुळे त्या निर्गुण सायुज्यतेच्या वृत्तीचा अनुभव घेताना, म्हणजे देहभाव विसरताना जो असतो तो ज्या देहात असतो तो देहही त्यावेळेला ब्रह्मरूपानंच पाहावा लागतो. उघडे परब्रह्म श्री गुरूंची मूर्ती अशी आपली भावना करावी लागते की असा भाव विसरलेला महात्मा जो असतो तो शरीरासहित ब्रह्म आहे असं आपण भावना करावी लागते. म्हणजे तो ब्रह्मभाव आपल्यात लवकर येण्याची शक्यता असते.
म्हणून संतांनी आणि शास्त्रानं आपल्याला हे सांगितलं आहे की म्हणून होय अंग हरिरूप. ह्या कीर्तनाचा महिमा आहे, कीर्तनाचा परिणाम आहे. असा परिणाम कुठल्याच साधनानं नाही, कशानंच नाही, अशी गोष्ट आहे. लोक भजन करतात, कीर्तन करतात, लोक पण उद्योग नाही आहे, हे करतात, असं आहे, आपलं चाललं आहे, चला आपल्याला बसून काय व्हायचं आहे. अरे अरे, हे करंट्या कपाळाचं नाव आहे, काम आहे. करंटे कपाळ ज्याच्या नाम नाही वाचे, हरी हरी म्हणता तुझ्या बाचे काय जाते, असं म्हटलं आहे. तेव्हा ही कीर्तन भक्ती तुच्छ किंवा सामान्य किंवा उपेक्षित किंवा सामान्य असं समजण्याचं पाप कोणाच्याही मनात येऊ नये. ही कीर्तन भक्ती फार मोठी. होय अंग हरिरूप. हरिरूप अंग कसं होतं, तर जो हरी आहे त्या हरीचा छंद लागतो आणि छंद लागता लागता माणूस तद्रूप होतो. ही स्वाभाविक माणसाची गोष्ट आहे. प्रत्यक्ष पाहे पा वीरा, जो सावध घे मदिरा, तो होरी ठाके माजिरा तियेची क्षणी. अरे दारू पेलेला माणूस जर झिंगायला लागतो तर भक्तीचं बाळकडू ज्याला मिळालं त्याने का नाही झिंगावं सांगा. हे वाईट व्यसन आहे, ते चांगलं व्यसन आहे, पण व्यसनच आहे, एक प्रकारचं व्यसनच आहे. मग त्याच्या झिंगलेला माणूस काय करतो, प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव. दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात. काय होतं, हरीचं कीर्तन करायला लागलं की आपण पूर्व परंपरेने करतो, संतांचे प्रमाण, वेदाचे शास्त्राचे प्रमाण घेतो, मग त्याच्या लीला सांगतो. मग त्याच्या लीला सांगताना मन हळूहळू हळूहळू तद्रूप व्हायला लागतं. आणि तोच परमात्मा हृदयात असल्यामुळे, तो परमात्मा आपला कैवारी असल्यामुळे, तो परमात्मा आपल्या प्रेमाच्या भक्तीचा विषय असल्यामुळे त्याचं कीर्तन करायला लागलं की प्रेम येतं. मग प्रेमाचा छंद लागतो. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. मग गोविंद ते काया, तिथे तेच वर्णन, भेद नाही देवात आहे. मग प्रेम येतं. मग प्रेम आल्यानंतर प्रेम गप्प बसत नाही. ध्यानात मनुष्य शांत बसतो आणि स्थिरपणाने ध्यान करतो. पण माणसाचं मन चंचल असतं, त्याला ध्यान लागत नाही. मग प्रेमात घाला. प्रेमात माणूस अजून चंचल होतो, पण ते चंचलत्व त्याचं स्थिरतेकडे जाणारं असतं. म्हणून त्या प्रेमाला छंद येतो. मग प्रेमाला छंद येतो की ते छातीचे ठोके वाढतात, श्वास वाढतो, आवाज वाढतो. प्रेमानं मग गाऊ लागतो, मोठ्याने उच्च स्वरात गाऊ लागतो. मग हातवारे करू लागतो. मग अंग हलायला लागतं, मग कंबर हलायला लागतं, मग पाय हलायला लागतात, मग नृत्य सुरू होतं. प्रेमाचा छंद येतो म्हणजे प्रेम हलवितं माणसाला, थरथर कापवितं, कंपायमान त्या ठिकाणी करतं. तुकाराम महाराज जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींच्या जवळ कीर्तन करीत होते तेव्हा असे हलायला लागले आणि हलता इकडून तिकडे व्हायला लागले. लोकांनी मग जागा करून दिली. मग ह्या टोकाला व्हायचं. एका भक्तानं त्यांचं वर्णन केलं आहे की ते ज्या वेळेला असं नाचत होते, कचेश्वर ब्रह्मे नाव आहे त्यांचं, त्यांनी वर्णन केलं की तुकाराम महाराज नाचत होते त्यावेळेला ते असे दिसत होते की कर्दळी हेलावे जैसी चंड वाते तैसे तुकयाते देखिए. कर्दळी कापे जैसी चंद वाटे तैसे वाते तैसे तुकयाते देखी. प्रचंड वारा सुटल्यानंतर कोमल कर्दळीचा वृक्ष किंवा वेल असा हालतो, त्याप्रमाणे तुकाराम महाराज नाचताना मी पाहिले, असं ते ब्रह्मे महाराज म्हणत आहेत. अशा प्रकारचं त्यावेळेला नाचणं होतं आणि ते कशातून, छंदातून होतं. म्हणजे पहिल्यांदा कीर्तन, व्यवस्थित कीर्तन, अभंग घ्यायचं, हे करायचं, चाल म्हणायची, सगळं करायचं आणि त्याच्यातून मग प्रेम संचरतं, कीर्तनकारात संचरतं. प्रेम संचरल्यावर त्याला छंद निर्माण होतो. नृत्याचा छंद, कंपायमान होण्याचा छंद, त्या ठिकाणी गाण्याचा छंद आणि अष्टसात्विक भाव त्याच्यात येतात, छंद येतं. छंदातून नृत्य सुरू होतं. प्रेमे छंदे नृत्य, नाचे. आणि त्या नाचण्यातून नुसतं असं उभं नाचायचं नाही, ते कथ्थक नृत्य, तांडव नृत्य, लास्य नृत्य, हे प्रकार आहेत नृत्याची कला प्रदर्शन करण्याचे प्रकार आहेत. पण या कला प्रदर्शनातही त्याची वृत्ती राहत नाही आणि मग तो डोलायला लागतो. प्रेमे छंदे नाचे डोले.
डोलायचं नाही तर काय होईल? तो डोलायला लागतो, सगळे श्रोते टाळकरी डोळायला लागतात, बसलेले श्रोते डोलायला लागतात. एवढंच नाही, देव येतो आणि देवही डोलू लागतो. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. विठ्ठलाला डोलायला लावण्याची भक्ती, ज्याच्या भक्तीची ताकद आहे तो डोलतो, नाचे आणि डोले. प्रेमे छंदे नाचे डोले. आणि मग पाचवा परिणाम आहे हरपले देहभाव. मग देहभाव हरपला. मग एखाद्या वेळेस तो पडूनही जातो, एखाद्या वेळेस त्याला मूर्छा येते, एखाद्या वेळेला लोकांना धरावं लागतं. अशी अवस्था प्राप्त होते. ही अवस्था ताबडतोब येणं नसतं. आणि ही अवस्था सामान्य माणसाला याला किती जन्म घालवावे लागतात, किती साधना करायला लागते, किती खटके सोसावे लागतात. आणि हे कीर्तनात सहज होतं, ताबडतोब होतं, अनेकांना होतं, पापी लोकांना सुद्धा होतं. ते खळ येऊन शुद्ध होऊन जातात. नटखट यावे शुद्ध होऊन जावे, दळणी पेटी भावे चोखा मिळा, असं त्या ठिकाणी. प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. कीर्तन करणाऱ्याच्या दृष्टीनं अंग हरिरूप होऊन ही अवस्था प्राप्त होणे. कीर्तनकाराच्या दृष्टीनं कीर्तनाचा महिमा. दुसऱ्या चरणात आणि पहिल्या चरणात, तिसऱ्या चरणात महाराज सांगतात, एक देशी जीव कळा हा सकळा सोयरा. हा कीर्तन करणारा, हरिरूप होणारा, सायुज्य मुक्तीचा अनुभव घेणारा, ज्याचं शरीरच ब्रह्मरूप होतंय, अशा प्रकारचा, म्हणजे दृश्य रूपात परब्रह्माला पाहण्याचा सगळ्यांना योग येतो याच्या रूपानं, अशा प्रकारचा हा असतो. बाकीची जी साधनं आहेत ते संकुचित साधनं. आपण ध्यान करायचं, आपण योग करायचा, आपण कर्म करायचं, पुण्य करायचं, त्याने उद्धरून जायचं. आपलं ज्ञानाचा अनुभव आपण घ्यायचा. याच्या कोणी साधक आला तर त्याला ते देता येतं, नाही तर नाही देता येत. म्हणजे बाकीची साधनं दुसऱ्याला मुक्त असताना वाटता येत नाही. पण भक्ती साधन असे की हे जगाला देता येतं, जगाला देता येतं. हा कीर्तनकार जगाला हे कसं देतो? तर एरवी जीव दशा जोपर्यंत आहे तोपर्यंत अशी दिव्याची कळिका असते. दिव्याची कळिका असते. दिव्याची कळी, दीपकळी कळिका धाकोटी परी बहु तेजाते. ती एक घर उजळते आणि एका कुटुंबाचं काम करते. पण रात्री काही सगळ्या जगाचं काम ती दीपिका नाही करत, ती संकुचितच असते. दीपिका शशी तारा होतो का हे. आणि ज्या वेळेला सूर्य उगवतो त्यावेळेला संपूर्ण त्रैलोक्यात प्रकाशाला प्रकाश थोडा होऊन जातो. त्रैलोक्य थोडं होऊन जातं आणि सगळे लोक त्यात वावरतात. त्याप्रमाणे अन्य साधन करणारे लोक आपल्या या अविद्येच्या अंधारात दिव्यासारखा उजेड करून ते साधनाचा दिव्यासारखा उजेड घेऊन आपली साधना प्रणाली वागवितात. पण भक्तिशास्त्र किंवा भक्ती अशी आहे की ती सूर्यासारखी आहे. सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी. तर सूर्य जसा सगळीकडे प्रकाशक होतो त्याप्रमाणे हा सकळा सोयरा, हा कीर्तन करणारा सगळ्यांचा सोयरा होतो, सगळ्यांचा सुहृद बनतो. सोयरा म्हणजे सगळ्यांचा सखा बनतो, सगळ्यांचा मित्र बनतो, सगळ्यांचा उद्धारक बनतो, सगळ्यांचा जीव कंठस्थ मणी बनतो. म्हणून भगवंताची निस्पृह रूपानं आणि जीव टाकून जो भक्ती आणि कीर्तन भक्ती करतो तो लोकांना जितका आवडतो आज, तितका कुणी आज असा संत जसा आवडतो तसं जगात कुणीही आवडत नाही. राजकारणी आवडत नाहीत, कोणीही आवडत नाही, सोयरे धायरे पण आवडत नाहीत. पण असे लोकांना खूप आवडतात. आणि त्या आवडीचा फायदा त्यांच्याच ठिकाणी कीर्तन भक्ती रुजते. आणि कीर्तन करता नाही आलं तरी ऐकण्याची तरी आवड त्याला होते. आणि ऐकण्याचीही आवड ज्याला नाही त्याचे इतके दुर्दैवी जगात दुसरे कोणीच नाहीत, अशी गोष्ट आहे. म्हणून आपल्याला कीर्तन करता यावं, साथ करता यावी, बसून ऐकता यावं, नाहीतर कीर्तनाची आवड तरी मनात अशा प्रकारची असावी. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की आयुष्य करी विवणे परी मज आवडो कीर्तन. मला कीर्तनाची आवड द्या, मला आयुष्य कमी करा. कमी केलेलं आयुष्य जेवढं थोडं असेल तेवढ्याच कीर्तनाच्या आवडीनं मी जर ते घालवलं तर माझं कोट कल्याण होईल. आणि कीर्तनाची आवड नसली तर नुसता अशा प्रकारचं साखरेचा पाक नसलेली जिलबी किंवा रस नसलेला ऊस जसा वाळलेला असतो तसं शुष्क जीवन जगून काय करू मी? माझं जीवन कीर्तनाच्या आवडीशिवाय व्यर्थ जाईल, अशा प्रकारचं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून कीर्तनाची आवड
ज्याला आहे तो भाग्यवान आहे. ज्याला ऐकण्याची आवड जास्त आहे तो त्याच्यापेक्षा भाग्यवान आहे. ज्याला करण्याची आवड आहे तो त्याच्याही पेक्षा भाग्यवान आहे. आणि जो या देह अंग हरिरूप होईपर्यंत जातो त्याच्या भाग्याचं सीमाच नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एक दिवशी जीव कळा हा सकळा सोयरा. पहिल्या 2 चरणात, पहिल्या चरणात कीर्तनाचा महिमा सांगितला, होय अंग हरिरूप. दुसऱ्या चरणात कीर्तन करणाराचं भाग्य सांगितलं, प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. त्याला सायुज्य मुक्तीचा अनुभव मिळतो. कीर्तन करायला काय मिळतं दुसऱ्या चरणात, लोकांना त्याच्यापासून काय मिळतं आणि लोकांनी काय करावं ते तिसऱ्या चरणात. आणि लोकांना त्याला आणि अंग हरिरूप होण्यापेक्षा ज्या देवाचं कीर्तन करतो तो देव किती आनंदतो आणि त्या देवाला काय प्राप्त होतं त्याचं शेवटच्या चरणात म्हणा, तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळी. तुकाराम महाराज म्हणतात या कीर्तनात शेवटी काय उरतं, शेवटी जग उरत नाही, देहभाव हरपल्यावर काही नाही, देवच उरतो, फक्त देवच उरतो. शिल्लक देव राहिला आणि शिल्लक देव राहिल्यानंतर तो देवच सगळीकडे, म्हणजे कीर्तन करणारा देव होतो, ऐकणारे देव होतात, हे जग जड चेतन सृष्टी देव होते, सगळं देवरूप होतं. आणि हे देवरूप होण्याच्या वेळेला काय होतं की माणसाला जे द्वैताचं भय असतं, द्वैताद्वयी भयम भवती, दुजे जवजव घडे तो मोक्ष तो तुझे जो घडे तो भय जोडे. तर हे सगळं संसाराचं भय जातं, जगातलं द्वैत जातं आणि द्वैतातलं भय जाऊन अद्वैत स्थिती एकीकडे प्राप्त होते, एकीकडे प्रेम लक्षणा भावस्थिती हे होते, एकीकडे सगळ्यांचं एकमेकात प्रेम जमून सगळ्यांचं एकत्व सिद्ध होतं. म्हणून जगातले सगळे जे उद्देश आहे भारतीय संस्कृतीचे प्राप्त करून घेण्याचे, ते सगळेचे सगळे या कीर्तनानं साध्य अशा प्रकारचे होतात. असं तुकाराम महाराजांनी चिंतन केलं. आपल्याला वेळ, आपल्याला बुद्धी, आपल्याला प्रेम थोडं असल्यामुळे आपण याचं वर्णन करू शकत नाही. प्रामाणिकपणे बोलतो मी आपल्याशी. परंतु जगात सगळं श्रेष्ठ भाग्य कमवायचं असेल तर पहिल्यांदा कीर्तनाची आवड कमवा. कीर्तन ऐकण्याचा योग जिथे असेल तो काहीही करून 3 दिवस उपाशी असला आणि आपल्याला अन्न ताट पुढं आलं ते सोडावं, पण माणसाने कीर्तनाला जावं, असं एके ठिकाणी भागवतात म्हटलं आहे, एकनाथी भागवतात म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे कीर्तनाची आवड, कीर्तनाच्या श्रवणाचा योग न डावलणे, त्यात प्रेमात रंगण्याचा प्रयत्न करणे आणि शक्यतो आपणही कीर्तन करून भगवंताला आळवण्याचा त्या ठिकाणी अभ्यास करणे, या गोष्टी करून आपली जीवनयात्रा आपल्याला सहज तरून जाता येते, सहज सफल करता येते. अशी जीवनयात्रा आपण या कीर्तनाच्या आवडीनं, श्रवणानं, गाण्यानं, ऐकण्यानं आणि करण्यानं या अवस्थेपर्यंत येण्यानं प्राप्त करून आपली जीवनयात्रा सफल करावी, एवढा तुकोबरायांचा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे
जगद्गुरु